नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सबंध अधिवेशन काळामध्ये आपण बघितले 5 दिवसाचं कामकाज झालेलं आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला आहे. सरकारनं आधीच जाहीर केलेला आहे की मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार आरक्षण दिलं जाईल. सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग म्हणून आरक्षण दिलं जाईल, पण किती टक्के आरक्षण दिलं जाईल, कशा पद्धतीने दिलं जाईल आणि ते हायकोर्टामध्ये पुन्हा टिकेल का, असे मुद्दे आहेत. त्याच वेळी विरोधकांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जशाच्या तसा तुम्ही विधिमंडळात मांडा. त्यावरती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलेला आहे. उद्या राज्य सरकारच्या वतीनं विधिमंडळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरचा कृती अहवाल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्शन टू बी टेकन रिपोर्ट किंवा ATR म्हणतो, तो मांडला जाणार आहे. माहिती अशी मिळते आहे की भाजप बरोबर राष्ट्रवादीनं सुद्धा आता ATR वर चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळं उद्या राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे सुद्धा सदस्य ATR वरच चर्चा सुरू करतील. त्यानंतर परवा दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मांडलं जाईल. अशा पद्धतीनं मराठा आरक्षणाचा कायदा पूर्ण करण्याची जी प्रक्रिया आहे ती विधिमंडळात पार पाडली जाणार आहे. पण याचबरोबर OBC समाजाची जी भीती आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल तर त्यांचं जे सध्याचं आरक्षण आहे ते हिरावून घेतलं जाईल का, त्यामध्ये कुरघोडी केली जाईल का, हेही मुद्दे आहेत. चर्चेचे मुद्दे अनेक आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला बसलो आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं भाजपचे आमदार सुरेश धस आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये बाळासाहेब सराटे आहेत, ज्यांना महाराष्ट्र अलीकडेच आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखतोय. आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे पुण्याहून आहेत. तसंच आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, जे OBC महासंघ किंवा जनगणना परिषदेचे अध्यक्ष आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले, त्याआधी अजित पवार जे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत ते काय म्हणाले, आधी मुख्यमंत्री त्यानंतर अजित पवार काय म्हणाले बघा. कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे अॅन्युअल रिपोर्ट द्यायचा आहे, तरी दुसरं त्यांनी काय म्हटलंय, ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. आणि कशावर द्यायचा आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट? रिकमेंडेशन ऍक्सेप्ट केले असतील तर काय ऍक्सेप्ट केले, रिजेक्ट केले असतील तर काय रिजेक्ट केले, या संदर्भातला रिपोर्ट कायदा सांगतो. आता अध्यक्ष महोदय, प्रेसिडेन्स काय आहे? अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये हा 52वा अहवाल आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे 51 अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झाले. या 51 अहवालापैकी एकही अहवाल या सभागृहात मांडण्यात आलेला नाही, एकही नाही. आणि अध्यक्ष महोदय, असं नाही आहे अध्यक्ष महोदय, कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोटजाती करता वेगळ्या नाही आहे. आणि यातल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोटजाती नाही, जातींच्या संदर्भातले रिकमेंडेशन झालं. आता माझं उद्या आता त्यांचं ऐकू द्या. खाली बसा प्लीज. राज्य सरकारच्या वतीनं नाही बिलकुल मी हे कमिटमेंट करतोय. अध्यक्ष महोदय, या सभागृहात विधेयक आणायच्या आधी या ठिकाणी ATR मांडण्यात येईल, जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे. या कायद्यानुसारचा ATR अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल. अध्यक्ष महोदय, दुसरा मी स्पष्टपणे सांगतो, अध्यक्ष महोदय, OBC समाजामध्ये जे 52% आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण देण्यात येणार आहे. अध्यक्ष महोदय, कृपया मला ही गोष्ट लक्षात आणून द्यायची की सरकारने किंवा एकंदरीतच आपण पण विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने आम्ही काहीतरी टोकाची भूमिका घेतोय किंवा मागणी करतोय अशातला भाग नाही. अध्यक्ष महोदय, मी देखील राजकीय जीवनामध्ये 30-35 वर्ष काम करतोय, आपण सगळेजण करता, पण देशाच्या इतिहासामध्ये एवढे प्रचंड मोर्चे कुठल्याही समाजाचे त्या ठिकाणी निघाले नव्हते.
ते अतिशय शांततेने मराठा समाजाने मोर्चे काढले. साहजिकच कशा करता काढले? आरक्षण मिळण्याच्या करता काढले. त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या, त्याच्यामध्ये आरक्षण हा महत्वाचा मुद्दा होता. आम्ही सरकारमध्ये असताना 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं, 5% आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं. दुर्दैवाने ते आरक्षण टिकलं गेलं नाही, कारण मागास आयोगाच्या काय शिफारसी आहेत, मागास आयोगाचा काय अभ्यास आहे, हा न करता तिथं राणे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी स्वीकारला. ही गोष्ट झाली. शेवटी आपल्या सभागृहापेक्षा हायकोर्ट हे सर्वोच्च आहे, सुप्रीम कोर्ट त्याच्याही वरचं आहे, याही बद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, हे सगळे मोर्चे निघाल्यानंतर सरकारने मागास आयोग नेमला, मागास आयोगाचा अहवाल आला. सगळ्या महाराष्ट्राला ही माहिती पाहिजे ना की मागास आयोगाच्या अहवालामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे, काय शिफारसी केलेल्या आहे. चर्चा करत असताना काही जण आमच्या हे लोक गोष्ट लक्षात आणून देतात की आजपर्यंत जे वेगवेगळे राज्यकर्ते होते त्यांच्या काळात 45 ते 50 अहवाल आले आणि ते अहवाल कुठे इथे ठेवले गेले नाही. अध्यक्ष महोदय, त्या काळातली परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी थेट जातोय जितेंद्र आव्हाड यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. जितेंद्र आव्हाड, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आम्ही विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. उद्या सरकारच्या वतीनं ATR म्हणजे ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवला जाणार आहे. तुम्हाला नाईलाजानं त्यावरच चर्चा करावी लागते. अहवाल कशासाठी हवा होता? अहवालात असं काय आहे जे तुम्हाला बघायचं आहे? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला हे कळायला हवं आणि सांगायला हवं की राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना म्हणजे 340 कलमान्वये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याला आपण क्षुद्र म्हणूया त्यांचं आग्रह धरला आणि त्यासाठीच त्यांनी राजीनामा पण दिला. पण त्याच्यानंतर कालेलकर कमिशन आलं, अजून एक कमिशन, त्याच्यानंतर मंडळ BP मंडळ कमिशन आलं. अनेक वर्ष BP मंडळ कमिशनच्या सूचना चर्चा हे ते करता 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 अखेरीस BP सिंगांनी BP मंडळ ज्यांनी त्या सूचना दिल्या होत्या, या शिफारसी केल्या होत्या, त्या स्वीकारल्या आणि प्रत्येक राज्यामध्ये बॅकवर्ड क्लास कमिशन स्थापन झालं. बॅकवर्ड क्लास कमिशननी तो अहवाल स्वीकारला, त्याच्यातनं तो अहवाल सुरू झाला. म्हणजे तेव्हा बॅकवर्ड क्लास कमिशन निर्माण झालं. हे जे सांगतात ना की 50 अहवाल तुम्ही ठेवलेच नाहीत, मंडळ आयोगाचा पहिला अहवाल होता तो ठेवला, त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यानंतर शिवसेनेने एक भूमिका घेतली. जो काही इतिहास आहे तो अख्ख्या भारताला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर भारत हे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं ज्याने मंडळ आयोगाची पूर्णत्व अंमलबजावणी केली. काळ पुढे जात गेला. त्याच्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाला अर्ज जायचे. आता समजा माळी त्या जातीत होता. एकंदर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 7600च्या वरती जाती आहेत. 7600 जे क्षुद्र होत्या, ज्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये मोजल्या गेल्या. त्याच्यानंतर समजा आता माळी आहे तर माळ्यांमधलं फुलमाळी, वनमाळी, जिरेमाळी किंवा कुणबी आहेत, तिरळा कुंभी, तोरळा कुंभी किंवा वंजारी आहेत तर लाडजीन, रावजीन, या ज्या तत्सम जाती किंवा उपजाती आहेत त्यांचे अर्ज जायचे की आमची अशी अशी जाते. राज्य मागासवर्गीय आयोग त्याच्यावरती रेकमेंडेशन करायचं, ते राज्य सरकारकडे जायचं, राज्य सरकार तसंच त्याला अप्रुव्हल द्यायचं आणि अहवाल दरवर्षी मांडलाच जायचा. मांडणं बंधनकारकच आहे, फक्त तेव्हा असा सांगून कधी मांडला गेला नाही. आता ह्या अहवालाबद्दल चर्चा करूया. एका विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली जेव्हा हायकोर्टाने राणे समितीचं रेकमेंडेशन आणि आमच्या सरकारने 16% रिझर्वेशन स्टे केलं, तेव्हा ह्याच्यात मार्ग कसा काढायचा अशी जेव्हा साधक बाधक चर्चा झाली तेव्हा हे तुम्ही मागासवर्गीय आयोगाला दिलं. एक विशिष्ट परिस्थितीमध्ये मागासवर्गीय आयोगाने छानबीन केली, जे काय अभ्यास केला असेल तो अभ्यास करून शिफारस केली की द्या. त्यांची शिफारस काय ते आम्हाला माहीत नाही, पण अहवाल आला. असं आहे की एक जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की ह्यांचा उशीर आणि सामाजिक अस्वस्थता हे उशीर करतायत आणि सामाजिक अस्वस्थता वाढते. कशात रिझर्वेशन देणार अजून कोणाला काही माहीत नाही. असं आहे की विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं
आम्ही काय सांगत होतो की पहिल्या दिवशी कायदा आणा, बिल आणा, आम्ही सगळे मिळून पारित करतो, विषय संपून टाका. तुम्हाला शेवटच्याच दिवशी का आणायचं? शेवटच्या 2 दिवसात अहवाल का? तुम्ही विचारता ना अहवाल का पाहिजे. असं आहे की एवढा मोठा सामाजिक बदल आपण घडवतोय, एवढा मोठा सामाजिक बदल घडवत असताना जी संभ्रमता आलेली आहे, जी अस्वस्थता आली आहे, जो अविश्वासाची जी भिंत 2 घटकांमध्ये उभी राहते, इथे ओबीसींना वाटतंय आमचं जाणार. मराठा समाजाने कधीच ओबीसीचं रिझर्वेशन मागितलेलं नाही, पण व्यवस्था अशी करण्यात आली की ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत महाराष्ट्रामध्ये लावण्यात हे सरकार यशस्वी झालं. या सरकारचं मला माहीत नाही की हिडन अजेंडा काय आहे, पण भीमा कोरेगावच्या माध्यमातून दलित विरुद्ध ओबीसी आणि मराठा एकत्र केले, इथे ओबीसी विरुद्ध मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पेटवले, आणि कारण नसताना असं आहे की ॲक्शन टेकन रिपोर्ट आणि अहवाल. असं आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे ना, विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना जेव्हा एवढा महत्त्वपूर्ण अहवाल तुमच्या हातात आहे, तर त्याच्यावरती चर्चा होऊ द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला मदतच होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. कारण का दोन्ही पक्षातले सुरेश सगळे धस, आमदार आज म्हणतात मुख्यमंत्री आरक्षण देवेंद्र द्यायला हवं. फडणवीस यांनी तर आरोप तुम्हाला केलेला एवढं आहे आणि विधानसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा की विरोधकांच्या मनात काळबेरा आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. तुम्हालाही असंच वाटतं? अलीकडेच तुम्ही भाजपमध्ये आलेला आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, खरंच जे विरोधक आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांच्या मनात काळबेरा आहे, समाजामध्ये त्यांना तेढ निर्माण करायची आहे? 100% खरं आहे. विरोधकांच्या मनामध्ये खोट आहे. आता जे जितेंद्रजी बोलतायत की अहवाल ठेवलाच पाहिजे, कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही. राज्य मागास वर्ग आयोगाचे माझ्याकडे इथं कायदा आहे, ते मंडल आयोगाबद्दल बोलतायत. मंडल आयोगाच्या नंतरच 1993ला शासन निर्णय झालेला आहे, आणि राज्य मागास वर्ग आयोग 2005च्या कायद्यान्वये कार्यान्वयित झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही आत्तापर्यंत 1 ते 47 अहवाल हे राज्य सरकारने स्वीकारलेले आहेत, आणि त्याच्यातला 48, 50 आणि 51 हे विचाराधीन आहेत, आणि 49 हा जो आहे क्रिमिलियरच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळं तो फेर विचारार्थ राज्य सरकारने पाठवलेला आहे. कुठलाही अहवाल आतापर्यंत टेबल केलेला नाही. तुम्ही मराठा समाजाचा 20,000 पानी असलेला हा अहवाल हाच टेबल करण्याचा का आग्रह धरताय? मग यांच्या मनामध्ये पाप का आहे? कारण पहिल्या दिवसापासून ओबीसी आणि मराठा समाजाचं भांडण कुणी लावलं? तर पहिल्यांदा खालच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते साहेब बोलले की बाबा हे आता ओबीसी मध्येच येत आहेत, हे भांडण भारतीय जनता पार्टीने नाही लावलं. माननीय मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून सांगतायत की आम्ही 52% धक्का न लावता म्हणजे सामाजिक आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास SC-BC आम्ही स्वतंत्र प्रवर्ग करतोय, आणि केंद्र सरकारची केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूची आहेत. त्यापैकी राज्य सूचीच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये राज्य सूचीच्या बाबतीमध्ये 52%, 50%, 52%च्या वरती सुद्धा सेक्शन 9 मध्ये जाण्यासाठी परवानगी राज्य सरकारला दिलेली आहे. केंद्र सूचीबद्दल आम्ही आता बोलतच नाही. केंद्राच्या सूचीमध्ये ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येऊ, परंतु प्रामाणिकपणे हे सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार, उपसमिती जी चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे, ते प्रामाणिक प्रयत्न करतायत की आरक्षण दिलं पाहिजे. गोंधळ जे निर्माण करतायत ते विरोधी पक्ष करतायत. वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते 291चा गैरवापर करून दररोज त्या ठिकाणी मुद्दा मांडतायत, आणि 291 वरती तेच भाषण. म्हणजे कडी विटली म्हणतो, विटली नाही, त्या कडीचा वास यायला लागलाय. फक्त ते मराठा समाजाच्या बाबतीमध्ये चुकीचा मेसेज गेला पाहिजे, लोकांच्या मध्ये विनाकारण बोबाटा झाला पाहिजे, अशा पद्धतीचं प्लॅनिंग त्यांचं चाललेलं आहे. आणि आतापर्यंत कुठलाही अहवाल टेबल केलेला नाही, फक्त ATRच. मी जो ह्या बाबतीत तर मागासवर्ग आयोगाचा तर कोणताच अहवाल मांडला गेलेला नाही,
मग तुम्ही कशासाठी टेबल करण्याची मागणी करताय? ATR उद्याच्याला येईल आणि परवाच्याला बिल येईल, बिलावरती बोलावं विरोधी पक्षांनी काय बोलायचं ते, टक्केवारीवरती बोलावं, कसं द्यायला पाहिजे हे बोलावं, आणि आम्ही कोणाचं हिरावून घेऊन दुसऱ्याला देणार नाही. हे सभागृहामध्ये म्हणजे सभागृहाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर त्याच्यावरती संशय घेण्याचं काहीच कारण नाही. परंतु मेन प्रॉब्लेम काय व्हायला लागला आशिषजी, याचं सर्व श्रेय जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री यांना जायला लागल्यामुळं विरोधकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे. त्यांना नेमकं काय करावं आणि काय नाही याचाच मेळ लागा नाही. तेच म्हणतात की अडचण येत असेल तर ठेवू नका, परत तेच म्हणतात नाही 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 ठेवायलाच पाहिजे. हे सगळी नाटकं जे आहेत ते मूळ म्हणजे तुमचा सगळ्यांचा मिळून विरोधकांचा म्हणजे हेतू चांगला नाहीये. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुमची मानसिकता चांगली नाहीये. अहो त्याला 92 साली मंडल आयोगाने दिलं, त्याच्यानंतर आतापर्यंत आरक्षणच मिळालेलं नाही आणि फार मोठं अवडंबर पसरवण्याचं काम आशिषजी यांच्याकडनं चाललेलं आहे. मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न 13 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. मराठवाड्यातले 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रामधले 5 जिल्हे, त्या 5 जिल्ह्यामध्ये सुद्धा मागील एका वर्षामध्ये जवळपास 3 लाख व्हॅलिडिटी कुणबींच्या गेलेल्या आहेत. बाकीचे जे राहिलेले तेवढ्या पुरताच हा प्रश्न आहे. सुरेश दस, तुम्ही वारंवार हा मुद्दा काढता 13 जिल्ह्यांचा. आणू नका. मी तुम्हाला खरंच जाणीवपूर्वक सांगतो, कारण मी सुद्धा गेल्या 15-16 वर्षापासून या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे. हे जे तुम्ही 13 जिल्हे सांगता ना, त्यामध्ये ते तुम्ही विदर्भ विसरताय. विदर्भामध्ये किमान 70 ते 80 गावं अशी आहेत जी 96 कोळी मराठ्यांची गावं आहेत. त्यांना ओबीसी किंवा तिरळे कुणबी असे सर्टिफिकेट्स मिळत नाहीत. त्यांच्या मुली फक्त सुना करून घेतल्या जातात, त्यांचे मुलं जावई करून घेतले जातात, त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. 70-80 गावं अहो जावई आमचे कुणबी सुद्धा, एक मिनिट ऐका, ते ऑलरेडी येणारच ना. ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाही, अख्खं गावच्या गाव असतील, तिथं 100 गाव कुणबी असावं लागतं. नसेल महाराष्ट्रामध्ये तर होत नाही. कुठलाही GR असा नाहीये की जिथे पटवाराच्या नोंदी बदलतील. नाही 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 नाही, तुम्ही दिशाभूल करणारी माहिती देऊ नका. अहो मी दिशाभूल नाही करत आशिषजी, ते सुद्धा मराठा येतील. त्यांच्या जर खसारा पत्रकावरती कुणबीच्या नोंदी नसतील तर ते मराठा आहेत ना. आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना. नाही, तुम्ही जे लॉजिक मांडताय त्यामध्ये न बसणारी लोक सुद्धा महाराष्ट्रामध्ये 3 ते 3.5% लोक विदर्भात 96 कोळी मराठे म्हणून आहेत, त्यांना कुठलंही सर्टिफिकेट मिळत नाही. अहो पंजाबराव देशमुख नाही नाही, ते लॉजिक फार वेगळं आहे, त्यात आपण नको पडायला. आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. बाळासाहेब सराटे, एक मुद्दा आता सुरेश धस यांनी खूप महत्वाचा काढला की विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्याच दिवशी, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार एक प्रेस रिलीज काढली, प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की असं आरक्षण व्हायला पाहिजे की ज्यातून केंद्र सरकारच्या नोकऱ्या सुद्धा मराठ्यांना ओबीसी मधून मिळायला पाहिजेत. याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे सुचवायचं होतं की असं आरक्षण मराठ्यांना द्या ज्यामधून त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा मिळेल. म्हणजे सध्याच्या ओबीसी कोट्यामध्ये मराठ्यांचा समावेश करा, असं अप्रत्यक्ष त्या प्रसिद्धी पत्रकातून राधाकृष्ण विखे पाटील यांना सुचवायचं होतं. जय महाराष्ट्र न्यूजनंच ही पहिल्यांदा बातमी केली होती. एक वाक्य मी पहिल्यांदा या ठिकाणी वापरतोय. महाराष्ट्रातलं ओबीसी रिझर्वेशन म्हणजे VJNT आता जे म्हणून घेतात स्वतःला नसलेले असलेले सगळे, हे राजकारणाचा खेळ आहे. मागच्या 50 वर्षाचा जर आपण एकूण इतिहास पाहिला तर बोलायला खूप सोपं आहे, पण ज्याचं जळतं त्याला कळतं. 25 वर्ष झाले आम्ही भोगतो आहोत आणि महाराष्ट्राचे आम्ही लिगल नागरिक नाही आहोत असं आम्हाला कोणी पण येतं आणि टपली मारतं. याला SABC म्हणू नका. खबरदार जर त्यांना आमच्यात घेतलं तर खबरदार. जर अरे हु आर यू टू खबरदार अस?
म्हणजे आता कोणतं तरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटलं आणि मराठ्यांना असं देऊ नका म्हणतंय, म्हणजे ते देणारे आरक्षण का आम्हाला कायदा देणार आहे की घटना देणार आहे का आयोग देणार आहे का सरकार देणार आहे, कोण नेमकं आम्हाला आरक्षण देणार आहे, हा आमच्या समोर एक 100 प्रश्न आज तरी उभा राहिलेला आहे. राहिला प्रश्न धस सरांचा. धस सरांना मला वाटतं तसं म्हणायचं नसावं. महाराष्ट्रामध्ये तद्दन ज्यांच्याकडे कुणबी जातीच्या नोंदी नसतील, ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नसेल, त्या आणि मराठा जातीच्या नोंदी असतील, ते मराठा म्हणून रेकग्नाइज असतील, त्या सगळ्यांना महाराष्ट्रासाठी हे आरक्षण मिळणार आहे. हे राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे. त्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी अखिल महाराष्ट्रासाठी त्यांचा अहवाल असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणी त्याच्यात शंका घ्यायचं कारण नाही आहे. हा एक मुद्दा आहे. मी आता पहिल्या यादीवर येतो की 1967ला जी पहिली यादी आणली 180 जातीची, तिला सुद्धा कुठेही विचारण्यात आलं नाही. ते तर GR काढला आणि तो प्रशासनाने ती यादी बनवलेली आहे. म्हणजे तिथून जे सिलसिला सुरू होतो त्यामध्ये माळी तेली वगैरे जाती नव्हत्या. त्यांनाही असंच एक दिवस 2 ओळीचा GR काढून तुम्ही घेऊन टाका बाबा, या तुम्ही पण या. आणि असं करत करत आजपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि मंडल आयोगाचा अहवाल ठेवून तो लागू झाला असं म्हणणं तर अज्ञानाचा महामेरूच आहे. अहो, मंडल आयोग VP सिंगांनी एका संध्याकाळी डिक्लेअर करून टाकलं मी मंडल आयोग लागू करतो म्हणून. त्याच्यावर चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मंडल आयोगाची आमच्याकडे केस नाही, VP सिंगाच्या आदेशाची केस आहे आणि तेवढं नोकरीतलं रिझर्वेशन पुढे आलेलं आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या एकाही जातीच्या अभ्यासाचे कुठे गुणांकन केलेलं कोणीही दाखवून द्यावं. मंडल आयोगाने राज्यात असलेली यादीच त्यांच्या अहवालात घेतलेली होती आणि त्याने कुठलाही असा सर्वे केल्याची त्यांच्या अहवालामध्ये नोंद नाही. कोणत्याही जातीचं गुणांकन केलेलं नाही, कोणतीही जात मागासलेली का आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राज्य मागासवर्ग आयोगाची यंत्रणा, त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की 4 महिन्यामध्ये तुम्ही कायदा बनवा. केंद्रामध्ये 1993ला कायदा पारित झाला, अनेक राज्यामध्ये 1995ला राज्य मागासवर्ग आयोग कायदे पारित झाले. महाराष्ट्रामध्ये त्याला साल उजाडावं लागलं 2006. म्हणजे 93 पासून 2006 पर्यंत तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकार आणि मधल्या युती सरकारने कायदा सुद्धा केलेला नाहीये. सगळे हे जे वैधानिक म्हणून घेतात बापट आयोगापर्यंतचे सगळे जे अहवाल आहेत त्याला कायदाही नाहीये. त्यामुळे 9(2) आणि 15 कलम त्याला लावण्याचा प्रश्न पण येत नाही. आणि त्याच्यानुसार आरक्षण मात्र एका पॅरेग्राफच्या अहवालाने 2-2 पानाच्या अहवालाने वाटेल तशा आरक्षणात जाती घातलेल्या आहे. मराठ्यांच्यावर शंका घेतली जाते की कालपर्यंत आयोगाने यांना मागासलेलं ठरवलं नाही, आज कसं काय ठरवलं. जात एक आहे वैश्यवाणी नावाची जात आहे, त्यांचं 2010ला कोर्टाने आरक्षण रद्द केलं आणि त्यांना 2014ला पुन्हा आरक्षणात घेतलेलं आहे. म्हणजे असे अनेक प्रताप झाले. कुठे वैश्यवाणी जातीचा अहवाल वैधानिक त्यांना आवश्यकता असूनही कोणी ठेवलाय तो पटलावरती? कोणीही ठेवलेला नाही आहे. असे अनेक गफलती आतापर्यंत झालेल्या दिसून येतात. परंतु मला याच्याकडे नाही बोलायचं आहे. मला आजचं दृश्य बघून थोडंसं वाईट याच्यासाठी वाटतंय की मराठा समाज जर लिगल प्रक्रियेतून आरक्षणाला पात्र झाला असेल तर त्यांना कुठलं आरक्षण द्यायचं याचा निर्णय करायचा कोणी? त्याचा निर्णय जर सरकार करणार असेल तर मग सरकारने कायद्याच्या कसोटीवर मराठा समाज एक लिगल नागरिक या महाराष्ट्राचा आहे, तो ॲज अ क्लास ऑफ सिटिझन्स या 16(4) आणि 15(4) खाली आरक्षणाला पात्र ठरलेला असेल तर मग जे वैधानिक मर्यादेत आरक्षण महाराष्ट्रामध्ये ठरवून दिलेला कोटा आहे त्याच्यातच त्याला आरक्षण मिळायला पाहिजे. हा त्याचा हक्क आहे, त्याचा तो अधिकार आहे. तुम्हाला काय म्हणायचं, सध्याच्या एक्झिस्टिंग OBC कोट्यामध्ये द्या? मला काय म्हणायचं हा प्रश्नच गळू नये. मराठा समाजाचा हक्क काय ते समजून घ्या. मराठा समाजाचा वैधानिक अधिकार आणि घटनात्मक अधिकार काय आहे ते समजून घ्या. कोणातरी पक्षाला वाटतं, कोणत्या तरी एखाद्या जातीच्या नेत्याला वाटतं, कोणीतरी ग्रुप करून झुंडशाही करून मुख्यमंत्र्यावर दबाव आणतं. याच्यावर घटना चालत नाही, याच्यावर वैधानिक आपले कायदे चालत नाही. काय आपल्या घटनेने दिलेला आहे त्याच्यानुसार अधिकार मराठा समाजाला मिळाला पाहिजे, कारण तो नागरिकाचा समूह म्हणून त्या आरक्षणाला पात्र ठरलेला आहे. व्होट बँकेच्या राजकारणाने महाराष्ट्राचा नासाडी होतीये गेली 50 वर्ष. ते झालं आरक्षणामध्ये. बोलण्याचा अर्थ असा निघतो आहे, एक तर मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, यावरती राज्य मागासवर्ग आयोगानं शिक्कामोर्तब केलेला आहे, म्हणून तुम्ही मराठा समाजाचा सध्याच्या एक्झिस्टिंग OBC कोट्यामध्ये समावेश करा असं तुम्ही इनडायरेक्टली सुचवताय. इनडायरेक्टली नाही, हे डायरेक्टलीच आहे की जी वैधानिक प्रक्रिया महाराष्ट्रातल्या लिगल कोट्यासाठी आवश्यक असते त्या वैधानिक प्रक्रियेचं दिव्य मराठा समाजाने पार केलेलं आहे. आतापर्यंत राजकारणाच्या दबावामुळे मराठा समाजाचा एकदाही अभ्यास नीट केलेला नाहीये आणि मराठा समाजावर आरोप केले. तुम्हाला ते एक मी मोठी गोष्ट आता सांगू इच्छितो की 2000 साली अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर एका सदस्याने
अहवाल परस्पर त्याला डिस्टॉर्ट केलं, म्हणजे बिघडवला आणि तो सरकारकडे दिला आणि त्याच्यावर एक GR निघालेला आहे. म्हणजे 2000 साली मराठा समाजाचं भवितव्य ठरलं असतं. मग आताच्या सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगाच्या 5 सदस्यांनी डिसेंट नोट दिलेली आहे ना. नाही, ते तुमचे ती माहिती जर असेल, का आमच्या अहवाल माहिती जसाच्या नाही. तसा विधिमंडळाच्या पटलावर मांडला तर त्या नोट्स सुद्धा जाहीर होऊ शकतात, पब्लिक डोमेन मध्ये येऊ जे शकतात. काही असेल, एकदा तुम्ही वैधानिक दृष्ट्या राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल आहे हे सरकारने स्वीकारलेला आहे. त्याच्यावर कोणाला शंका असतील तर त्याच्यावर सगळे वैधानिक मार्ग उपलब्ध आहे. पण सरकारने सांगितलं की याला अनुकूलता आहे, राज्य मागासवर्ग आयोगाने याला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवून 16/4 आणि 15/4 साठी हक्कदार बनवलेले हे सरकारने मान्य केलेले आहे. त्यांनी ते शिफारसी जाहीर पण केलेल्या आहेत. मग 9(2) नुसार काय उरतं त्यांच्या हातामध्ये राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या मध्ये, की त्यांना एक्झिस्टिंग लिस्ट मध्ये घालणंच त्यांच्या हातात उरतंय. त्यांनी ठीक वेगळं आहे, काही हा केलं तर एक ते बंद वादाचा होईल. आणि कळीचा मुद्दा बाळासाहेब सराटे यांच्या हा, legal बोलण्यातून बाजू आलेला सांगतोय आहे. मी. त्यावरती आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. पण आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे पण जाणार आहे. प्लस आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सुद्धा असणार आहेत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत ती मराठा आरक्षणावरती. काही तासांचा आता अवधी राहिलेला आहे. मराठा समाजाला कदाचित राज्य सरकार आरक्षण देत आहे. मुख्यमंत्री म्हणालेच होते की 1 डिसेंबरला तुम्ही जल्लोष करा, ती संधी मराठा समाजाला मिळते असं दिसतंय. आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत. सर, आत्ता खरं तर बाळासाहेब सराटे यांनी खूप तांत्रिक बाबींचा उलगडा केलेला आहे आणि त्यातून गोषवारा जर का काढायचा झाला, सारांश काढायचा झाला तर तो असा आहे की मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगानं सामाजिकदृष्ट्या मागासलेलं ठरवलेलं आहे, त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाचा हा हक्क आहे की सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये जो राज्यात 19% आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा. किती टक्के? 32%. ओके, 32% मराठा समाजाचा समावेश करावा असं न कळत त्यांनी मागणी केलेली आहे. तुम्हाला ती पटते? बघा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचा मुख्य आक्षेप जो आहे, अविश्वास जो आहे, तो माननीय मुख्यमंत्री साहेबांवर आहे. आणि हा अविश्वास व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातला सगळा ओबीसी 29 नोव्हेंबरला म्हणजे परवा आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून ओबीसी तिथं जमा होणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण लोकशाहीमध्ये राहतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती, आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. त्यांनी आमच्याशी 1 तास चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी. काल विखे पाटील साहेब, धनंजय मुंडे साहेब अशा अनेक जणांना आम्ही भेटलं आणि आमचं दुखणं आम्ही त्यांना सांगितलं. तर याच्यामध्ये मुद्दा असा महत्त्वाचा आहे की मंडल आयोग जेव्हा लागू करायचा होता 1993 साली, सुप्रीम कोर्टाने जजमेंट मान्य केलं. VP सिंगांचा तो जो आदेश होता तो वैध ठरवला आणि सगळ्या राज्यांनी आता मंडल आयोग लागू केलं पाहिजे असा आदेश निघाल्यानंतर माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रातल्या 100 अभ्यासकांना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बोलवलं आणि मुख्यमंत्री शरद पवारांनी सगळ्यांची मतं ऐकून घेतली की महाराष्ट्रात मंडल आयोग कसा लागू करायचा ह्याच्याबद्दल विचारवंतांनी अभ्यासकांनी मार्गदर्शन करावं. तर माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना, अजूनही वेळ गेली नाही. अजूनही त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे अहवाल लोकांच्या समोर मांडावा, पटलावर मांडावा, लोकप्रतिनिधींच्या हातात अहवाल द्यावा. आम्ही सगळे चर्चा करू, आम्ही सगळे चर्चा करू आणि तो अहवाल कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्याच्यावर चर्चा होईल. आणि लोकशाहीमध्ये लोकांशी चर्चा करून, लोकप्रतिनिधीशी चर्चा करून एवढा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. हे जर मुख्यमंत्री साहेबांना जर आम्ही सांगायचं म्हणजे पण आज तुम्हाला बोलावलं होतं ना चर्चेला? नाही, अहो ते आता उद्या तर ते मानणार आहेत आणि आम्ही 2 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्या PA फोन करतोय, SMS पाठवतोय की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे 2 महिन्यापासून. आणि अगदी सुरुवातीपासून ओबीसींना कुठेही विश्वासात चर्चा केली की नाही त्यांनी? आज भेट दिली, परंतु ते म्हणाले की आता हा उद्या परवा मांडला जाणार आहे, आता चर्चा करून काय उपयोग आहे. आणि आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्ही आम्हाला अहवालाची एक प्रत द्या. आम्हाला ज्या ओबीसीच्या ताटामध्ये दुसऱ्यांना बसवायचं आहे त्या ओबीसींना तर विश्वासात घेतलं पाहिजे की नाही. म्हणजे जेव्हापासून आयोगाचं गठन झालं तेव्हापासून त्यांचं प्लॅनिंग आहे ओबीसींना कुठेही विश्वासात न घेता मराठा समाजाला
आयोगातर्फे त्यांना ओबीसी दर्जा द्यायचा आणि त्यांना ओबीसी मध्येच आणायचं असं सुरुवातीपासून फडणवीस साहेबांनी ठरवूनच ठेवल्यामुळे ते अहवाल दाखवत नाही, ओबीसींची चर्चा करत नाही, कोणालाही विश्वासात घेत नाही. लोकप्रतिनिधींना सुद्धा म्हणजे 8 दिवसापासून विधानसभा बंद पडते आहे केवळ या एका मुद्द्यावर की आम्हाला अहवाल पाहिजे. म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी 8 दिवसापासून विधानसभा बंद आहे. म्हणजे आपण लोकशाहीत राहतो का? नाही राहत. एकही लक्षण लोकशाहीचं नाही आहे. आणि फडणवीस साहेबांना ऐकून घ्या बरोबर, फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही 52% वरती मराठा समाजाला किती आरक्षण द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्यांना SEBC OBC दर्जा देऊन जर त्यांना आरक्षण दिलं, जरी ते 52% वरचं असलं, ते कोर्टात टिकणार नाही. आणि कोर्टात नाही टिकलं तर कोर्ट काय म्हणेल की मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने SEBC दर्जा OBC दर्जा देऊन टाकला आहे, यांना ओबीसींच्या मूळ त्या 19%मध्ये 27%मध्येच मराठा समाजाला समाविष्ट करा, असा कोर्टाचा निकाल येणार आहे. म्हणजे येणार आहे, पण तो निवडणुकीनंतर. यांची निवडणूक तोपर्यंत होऊन जाईल. मराठा समाजाला खेळवलं, ओबीसी समाजाला खेळवलं, त्यांचं मतदान घेतलं आणि यांना वाटलं की आपण सत्तेवर येऊ. असं होणार नाही. निवडणुकानंतर हायकोर्टाचा निकाल ठरलेला आहे आणि मराठा समाज ओबीसीमध्ये घुसणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून आम्ही ठरवलं आहे, निर्णय घेतला आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये केंद्र असो किंवा राज्यातल्या निवडणुका असो, या महाराष्ट्रातला 52% ओबीसी भाजप शिवसेनेला ओबीसीचं एकही मत भाजप शिवसेनेला मिळू देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही गावगाव जाणार आहेत, प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला आम्ही मिटिंगा घेणार आहोत आणि सगळ्या ओबीसी बांधवांना हे षडयंत्र आम्ही समजून सांगणार आहोत. ठीक आहे. सुरेश धस, तुम्ही ऐकताय, मुख्यमंत्री आज विधिमंडळाच्या पटलावर म्हणाले, विधानसभेत म्हणाले की विरोधक हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पण ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तर भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतायत की ओबीसी मराठा भांडणं लावली जात आहेत म्हणून. नाही, आता देवरे साहेब जे आहेत ते मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वोच्च मंदिरामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही 52%ला धक्का लावणार नाही. आणि इंदिरा सोनी केसमध्ये असं म्हणलेलं आहे की असाधारण परिस्थितीमध्ये 50% 52% आपलं SB सह आरक्षण आहे. असाधारण परिस्थितीमध्ये टक्केवारी पुढे कुठेही जावो, सेक्शन 9 प्रमाणे तामिळनाडूने दिलेलं आरक्षण टिकलेलं आहे ना, त्याला कुठं स्टे दिला. आणि तुम्हाला आम्ही थोडीच म्हणतो ओबीसी मध्ये द्या. आतापर्यंत हा प्रश्न कशामुळे लांबलेला आहे देवरे साहेब, की आमचेच काही श्रीमंत कोकाटे वगैरे जे संघटनेचे लोक आहेत ते म्हणत होते ओबीसी मध्ये द्या. ओबीसी मध्ये आम्ही मागत नाहीत. आणि 52%च्या वरती जे आरक्षण जाणार आहे त्याला सुद्धा असाधारण परिस्थितीमध्ये सूचीमध्ये टाकलं तर ओबीसी मध्ये जाऊ. सूचीमध्ये टाकण्याबद्दल देवेंद्र फडणवीस बोललेले नाहीत बरं का. सूचीच्या बाहेर असाधारण ठीक आहे. आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे सुद्धा आहेत. कोंडरे सुद्धा गेल्या 4-5 वर्षापासून सरकार काय करतंय त्याकडे बारकाईनं पाठपुरावा करताय. राजेंद्र कोंडरे, हा जो आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे, खास करून प्राध्यापक श्रावण देवरे म्हणाले की तुम्ही आता SEBCचं आरक्षण द्या, राज्यातल्या नोकऱ्यांमध्ये द्या, राज्यातल्या शिक्षणामध्ये द्या. तुम्ही म्हणताय आम्ही एक्झिस्टिंग 52%ला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार. त्याला उद्या हायकोर्टात स्टे येईल, तोपर्यंत निवडणुका पार पाडल्या जातील आणि नंतर हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जेव्हा प्रकरण जाईल तेव्हा सुप्रीम कोर्ट कदाचित सांगू शकतं की आता हे मागासलेलेच आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालच तसा आहे, तर त्यांना एक्झिस्टिंग कोट्यामध्ये तुम्ही टाका. असं काही होऊ शकतं? एकेकाळी सर्वांचा मित्र आणि सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या मराठ्याला वाईट वेळ आली की मित्र कसे वागतात याचं एक आत्ताचं उदाहरण म्हणजे आत्ता विधिमंडळात चालू असलेला हा सगळा गोंधळ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मगाशी सराटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मराठा कुणबीच्या बाबतीत 1 जून 2004चा GR ज्यावेळेस काढला त्यावेळेस फक्त कॅबिनेटचा ठराव केला, विषय संपला. आत्ता सुद्धा एवढा गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार ह्या अहवालावर एक कॅबिनेट नोट तयार करून मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ शकतो. आता काय आलं नेमका ओबीसी आणि SEBCचा जो घोळ चाललाय ते परत एकदा सांगतोय की 15/4 आणि 16/4 प्रमाणे घटनेला अभिप्रेत असलं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण म्हणजेच SEBC ते आज आपल्याला राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेलं आहे.
आता प्रश्न आहे हा राजकीय व्यवस्थापनाचा. परत परत सांगतोय, सगळे लोक 52% बाहेर बोलत आहेत. मग 52% आत का नाही, याचंही जस्टिफिकेशन इथं विधिमंडळ देणार आहे का, तर द्यायला पाहिजे. का तर आतापर्यंत तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करताना त्याच्यात जो झालेला भ्रष्टाचार आहे तो तुम्ही दाबून ठेवताय. आणि मतांच्या राजकारणासाठी आमची न्याय्य मागणी आहे, मग आम्हाला काय मग उपाशी ठेवायचं का, तर तू मागं राजा होता, सरदार होता, आज जीव नको. ही जी परिभाषा राजकीय व्यवस्थापनाने आता हे विधिमंडळात लावलेली ना, ती कृपा करून बंद केली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जी देवरे सरांची भीती आहे, तर देवरे सर तुमच्या आणि माझ्यापेक्षा हायकोर्ट महत्वाचं आहे, राज्यघटना महत्वाची आहे आणि ती विधिमंडळाला मान्य करावं लागेल. एखाद्या आयोगाने ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास केलेला असेल त्या अभ्यासाचा पण हायकोर्ट उद्या विचार करेल. दुर्दैव असं आहे की 50%च्या आत आरक्षण दिलं मराठ्यांना तरी ते हायकोर्टात कोणतरी चॅलेंज करणार आणि खुल्या प्रवर्गात दिलं 52च्या पुढे तरी चॅलेंज होणार आहे. म्हणजे मराठा समाजाला न्यायालयाचं शुल्ककाष्ट टळलेलं नाही, ते आहेच मागे लागलेलं. त्यामुळे आम्हाला कोणतीही लढाई ही सहज आम्हाला मिळत नाही. आमच्यावर पहिला आमचा क्लास दाखवला जातो आणि आमच्या मार्क्सचे प्रश्न दाबले जातात. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवाने आज विधिमंडळापुढे आम्ही आणण्यासाठी उद्या विधानसभेमध्ये जवळपास आम्ही 100 आमदारांची भेट घेतोय, त्यांना एक निवेदन देतोय आणि त्या निवेदनामध्ये जेवढ्या जेवढ्या कायदेशीर बाबी आमच्या तज्ज्ञांनी आम्हाला प्राप्त करून दिल्यात त्या विधिमंडळ सदस्यांना देतोय. आणि तुम्ही जो निर्णय घ्यायला निघाला आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचं, महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याचं एक भवितव्य त्या निर्णयामध्ये असल्यामुळं त्याच्या बाबतीतली जी काही काळजी घ्यायची ती काळजी घेण्यासाठी आम्ही विधिमंडळाच्या किमान 100 आमदारांना उद्या ते निवेदन देऊन भेटणार आहोत. ठीक आहे, मी पुन्हा जातोय जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांची सुद्धा भूमिका उद्या महत्वाची आहे. जितेंद्र आव्हाड, जर का उद्या राज्य सरकारच्या वतीनं राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल न मांडता ATR मांडला गेला तर आता जी सूत्रांकडनं माहिती सर्वत्र पसरलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं ATR वर चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे. समजा चर्चा सुरू झाली, तुमच्याबरोबर काँग्रेसनंही मान्य केलं, तर मग ATR वर चर्चा करायची, परवा जेव्हा विधेयक मांडलं जाईल त्यावरही चर्चा करायची, मग अहवालाची गरजच काय होती. नकारात्मक बाबी जर का बघायच्याच नाही आहेत आणि मग जर का फायद्याचं सगळं होत असेल तर मग विरोध कशासाठी. असं आहे की एक लक्षात घ्या की अहवाल हा पूर्ण माहिती, म्हणजे हा अहवाल काय 2 महिन्यात तयार नाही झाला ना. तुम्ही आर्किओलॉजिकल सर्वे घेतलेला आहे, म्हणजे उत्खनन शास्त्राचा अभ्यास केला आहे, भाषाशास्त्राचा अभ्यास केला आहे, सामाजिक पार्श्वभूमी तपासून बघितली आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासून बघितली आहे, तुम्ही सांस्कृतिक पार्श्वभूमी तपासून बघितली आहे, तुम्ही कल्चर तपासून बघितलेलं आहे, तुम्ही त्यांचं लँड होल्डिंग तपासून बघितलं आहे, त्यांचा वार्षिक दरडोई उत्पन्न, या अनेक बाबींचा अभ्यास करत तुम्ही त्यांना ते आरक्षण देण्याची मान्यता दिली. आत्तापर्यंतचे जे अहवाल होते त्या फक्त पोटजाती आणि तत्सम जातींविषयी होते. हा एका वेगळ्या परिस्थितीतला अहवाल आहे. त्यामुळे तुम्हाला जो एक संदेश महाराष्ट्राला द्यायचा होता तो तुम्हाला सहजरित्या देता आला असता. एकीकडे सगळे पक्ष म्हणतात की आम्हाला आरक्षण द्यायचंच आहे. आता ATR म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठेतरी अहवालाच्या काही गोष्टी लपवल्या गेल्यात असा संशय येणार ना लोकांना. प्रत्येकाला येणार, मराठा समाजाला येणार, OBCला येणार, याला येणार, 5 सदस्यांनी डिसेंट नोट म्हणजे नकारात्मक अभिप्राय दिलेला आहे. माझं तर म्हणणं आहे मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष विरोध केलेला आहे. आता असं आहे की आता सरकारला हे मान्य आलेले आहेत. असं आहे की ते त्याबद्दल आता चर्चाच नाही करायची, कारण का सरकार जेव्हा हेखेखोरीने वागायला लागतं, सरकार जेव्हा असं आहे की लोकशाहीमध्ये विरोध अशा परिस्थितीमध्ये, ही एक वेगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये जी धगधग आहे, जी OBC विरुद्ध मराठा जो संघर्ष दिसायला लागला आहे, खरं तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकत मराठा आमदारांना बोलवत, OBC आमदारांना बोलवत, त्यांची एकत्रित बैठक घेत, नंतर त्यांच्या नेत्यांना बोलवत त्यांची बैठक घेत ह्याच्यातनं मार्ग काढायला हवा होता. मार्ग खूप सोपा होता. कारण का मराठा म्हणतायत आम्हाला आरक्षण द्या, OBCला हात लावू नका, OBC म्हणतायत आम्हाला हात लावू नका, मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. मार्ग निघतो नाही निघतो, कायद्यामध्ये काय बसतं, सगळ्या गोष्टी करून महाराष्ट्रामधला सामाजिक तणाव निर्माण होता का नव्हता. आता मी तुम्हाला एक अशी जातो सोपी गोष्ट सांगतो. आजच्या सेन्ससवर महाराष्ट्रामध्ये 52% समाज हा OBC आहे, म्हणजे ज्याला तुम्ही SC BC म्हणता 52%, जो रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहे.
8.5% समाज हा शेड्यूल ट्राईब आहे. म्हणजे किती टक्के झाला? जवळजवळ 60% जवळ गेलो आपण. 18.7% हा शेड्यूल कास्ट आहे. म्हणजे आपण किती टक्क्यावर गेलो? 78% वर. म्हणजे 75% आत्ताच रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये पॉप्युलेशन, त्यांना रिझर्वेशन 50% आहे. आज 75% उरले 25%. 25%मधला 20% मराठा समाज आहे, 5% अतिशय उच्चवर्णीय आहेत. 20% जर आपण ह्या बाजूला घेतला तर 95 आणि 5 झाला. जर 50%च्या रिझर्वेशनमध्ये 95% समाज खेचला गेला तर काय मिळणार कोणाला? काय मिळणार काय कोणाला? म्हणजे ह्याचा अर्थ दुसरा असा की 50% जर आपण आत्ताचा ओबीसी पकडला, त्याच्यात 25% आपण जर मराठे पकडले, 75% झाले आणि रिझर्वेशन आहे 17% ओबीसींचं. आमचा प्रश्न हा आहे की आम्ही दिलेलं 16% देणार का कमी देणार का जास्त देणार हे का सांगा ना आम्हाला. आम्हाला मार्ग काढायचे आहेत, आम्हाला या समाजाला न्याय द्यायचा आहे. आम्हीच पहिली भूमिका घेतली ना की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. दुर्दैवाने कोर्टात गेलं, कोर्टाने ठीक आहे, बोला मागच्या सरकारने आणि मला बोलण्याचे संधी दिले तर बोलतो. आम्ही तेच म्हणतोय, परवाची वाट कशाला बघता, आजची संध्याकाळ कशाला वाया घालवता? असं आहे जीएसटी आणायला मोदी साहेबांनी रात्री 12 वाजता भाषण मंडल आयोग आहे, देशाची लोकसंख्या आहे, महाराष्ट्राची महाराष्ट्राची संख्या आहे का ती? 85% लोकसंख्या आहे ओबीसीची. आमदार कसे खोटं बोलतात हो? महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आता 85% ओबीसीची लोकसंख्या आहे. भाजपने चालू केली जितेंद्रजी. महाराष्ट्राच्या जनगणना तुम्ही एवढ्या वर्षात 70 वर्ष आरक्षण आहे, तुम्ही काय बोलता? आरक्षण आहे का महाराष्ट्रामध्ये? सांगतो की जनगणनेसाठी आंदोलन करा, जनगणनेसाठी आंदोलन करा. करा ना तुम्ही, तुम्हाला कोणी अडवलंय? आम्ही तर मागणी करतोय. मराठ्याच्या आरक्षणाला अपशकुन करू नका, एवढं मी पुन्हा सांगतो. मराठ्याच्या आरक्षणाला अपशकुन करू नका. जे त्याचं घटनात्मक आहे ते त्याला मिळालंच पाहिजे. आम्ही कोणाच्याही आरक्षणाला आलं नाही, सगळं इलिगल असून सुद्धा मी चॅलेंज देतो, कोणी चर्चेला या. 1967 ची यादी कोणत्या अहवालाने आलेली आहे? माळी समाजाच्या अहवालावर कुठली चर्चा झाली विधानसभेमध्ये? माळी समाजाचा समावेश कशाने झाला? मंडल आयोगाने चर्चा केली. मंडल आयोग 77 ला आला, माळी 68 ला आला, कसा काय आला? तुम्ही मोठ्याने बोललं म्हणजे काय खोटं? काय प्रश्न आहे? तुम्ही सांगा ना. 68 आम्हालाही मोठ्याने ठीक आहे, या चर्चेत पडायचं नाही. घोडा मैदान जवळ आहे. उद्या राज्य सरकारकडून एटीआर मागण्यात चाललाय. माळी कोणत्या चर्चेने आला ते सांगा ना. तो वादाचा मुद्दा आहे. जीआर आहे 68 आपण मराठा आरक्षणावर बोलतोय. कसला जाती पोट जाती सांगताय? 32.80% वेबसाईटवर लोकसंख्या आहे, 32% आरक्षण आहे. फायली पडल्या प्रत्येक जातीच्या. कसल्या फायली घेऊन इथं मराठ्याच्या आरक्षणाला थोडी आडवं येतं कामा नये. 1000 जातींची फाईल पडली. ओबीसींना मराठ्याचं आरक्षण द्यायचं. आम्ही जाऊन पाहून आलेलो आहे. तुम्ही ठीक आहे, मी सुरेश धस यांना बोलतो करतोय. सुरेश धस का द्यायचं? सुरेश धस, घोडा मैदान जवळ आहे. राज्य सरकारला आता निर्णय घ्यायचा आहे. आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे शिर्डीमध्ये 1 डिसेंबरला मराठा समाजाला जल्लोष करावा. पण याचा अर्थ असा नाही उद्या करणार. तो जल्लोष साजरा होत असताना दुसऱ्यांचे शाप घ्यावे. आरक्षण टिकलं पाहिजे ना. कशाला एवढं केलंय मग? 25 वर्ष वाट बघितली. सुरेश धस, मार्ग काढायचा आहे. अजिबात नाही. मी जितेंद्रजींना माझं म्हणणं असं आहे, ओबीसीचा कनवळा तुम्ही जास्त आणू नका. ओबीसीची जनगणना सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर आता झालेली आहे. ओबीसीचं नाही झालेली, नाही झालेली, त्यासाठी मोठा लढा देत आहेत ते स्वतः. आता झालं, जनगणना चालू झाली, जनगणना चालू झाली.
जनगणना चालू नाही झाली, झालेली आहे. नाही झाली. ओबीसीची जनगणना चालू मुंडे साहेबांची झाली याचिका होती. आणि तुम्ही मुंडे साहेब, जे मुंडे आता मला साहेब, आश्चर्य मुंडे वाटायला साहेब लागलं. लोकसभेमध्ये संघर्ष आव्हाडांचं करतात. आश्चर्य वाटायला मुंडेंची याचिका अहो, होती. आश्चर्य वाटायला लागलं आव्हाडांचं. तुम्ही आता 77% आणि 80%वर न्यायला लागले. तुम्ही जितेंद्रजी, तुम्ही मी एकाच पक्षात होतो. 32% तुम्हीच मान्य केलं. हे पॉप्युलेशन आहे. आता त्याच्या बाबतीत परवा कायदा आल्याच्या केस करा ना तुम्ही सरकारवर. विनाकारण आग लावण्याचं काम तुम्ही करू नका. आग लावण्याचं काम करू नका. कोणाचं मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला का विचारायचं हा आमचा सवाल आहे. मराठा समाजाला मराठा समाज देशाचा नागरिक नाही. एक मिनिट थांबा. यांना दिलं तेव्हा आम्हाला आव्हाडांचं ऐकूया, मी तुमच्याकडे येतोय. आव्हाड बोला. तुम्ही ओबीसी बद्दल पुळका आणूच नका. तुम्हाला काहीच नाही ना ओबीसीचं देणं घेणं. चर्चेला बोलवत नाही, साधं चर्चेला बोलवत नाही. मराठ्यांच्या आरक्षणाला ओबीसींची चर्चा का करायची हा आम्हाला सवाल आहे. आम्ही काय देशाचे नागरिक नाही? यांचे आरक्षण दिलं तेव्हा आम्हाला चर्चेला बोलवलं होतं का? मंडल आघाडी तुम्हाला पण चर्चेला बोलवलं होतं. मंडल आघाडी काय आहे ते जितेंद्र आव्हाड यांना पूर्ण करू द्या, मग मी तुमच्याकडे येतोय समितीमध्ये आणि मग तुम्ही दोघंच बोला. ओबीसी मंत्रालयाचे मंत्री आहेत ना. जितेंद्र आव्हाड बोला. अहो, अशीचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री आहेत ना उपसमितीमध्ये. 2-2, 3-3 मंत्री उपसमितीमध्ये ओबीसी आहेत. ते कसे अन्याय होऊन देतील? तुम्ही त्यांच्यावरच्या अन्यायाची काळजी करू नका. हे असाधारण परिस्थितीमध्ये 52% वरती सुद्धा आरक्षण देता येतं. एसी-बीसी स्वतंत्र क्लास करून आम्ही 52% वरती सुद्धा आरक्षण देणार. राज्य सूचीमध्ये किती टक्के आरक्षण राज्य सरकार तामिळनाडूच्या आधी आपण आधी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाऊया. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. कधी यायचं त्यावेळेस आम्ही आव्हाड उत्तर द्या. अहो, तामिळनाडूमध्ये टिकलं ना 69%. नवव्या सूचीमध्ये टाकलंय. तुम्ही टाका ना मराठा समाजाचं आरक्षण नवव्या सूचीमध्ये. चालू आहे ना. मराठा समाजाचं 52%च्या वरती जे आरक्षण तुम्ही देताय मराठा समाजाला, परवाची हे नवव्या सूचीत टाका. आमचा काहीच आक्षेप नाही. आमचा काहीच आक्षेप नाही. मग त्यासाठी संसदेपर्यंत जा. तामिळनाडू फक्त अहो, सेक्शन 9 मध्ये जाईल. टिकणार नाही परवा साहेब. जाईल तुम्ही ना. काय आरक्षण नाही. हा, जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. सुरेश धस आता भाजपमध्ये गेलेले तुमचं ऐकणार नाहीत. जितेंद्र आव्हाड ना, चुकीचा असेल तर हायकोर्टाचा. त्यांच्या लक्षात नाही, ते तुम्हाला राष्ट्रवादीचं समजताय. असा प्रश्न असा आहे की मला अजून स्पष्ट करू द्या की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला तेव्हा ते आमच्या बरोबर होते सुरेश दास. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. प्रश्न एवढाच आहे की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. ते कायदेशीररित्या कसं पात्र ठरेल याच्यासाठी आमचं सगळं जळतंय. कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही. आज झालं काय? आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बीजेपीचे आमदार येतात, पायऱ्यांवरती बसतात आणि विरोधी पक्ष धनंजय मुंडे मराठ्यांच्या रिझर्वेशनच्या आड येत आहेत अशा घोषणा देतात. हे कशात बसतं? कुठल्या संसदीय कामकाजाच्या प्रणालीमध्ये बसतंय? तुम्ही विरोधी पक्षांचा धिक्कार म्हणा, पण विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंचा धिक्कार नाही. तुम्हालाच अधिकार दिला तुम्हाला जातीचं भांडण लावायचं आहे. धस, तुम्हाला बीडचा हिशोब चुकता करायचा आहे. ओ धस साहेब, तुम्हाला बीडचा हिशोब चुकता करायचा आहे म्हणून तुम्ही महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडू नका. तुम्हाला बीडचा हिशोब चुकता करायचा. तुम्हाचं आणि धनंजय मुंडेंचं किती सख्य आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला तो हिशोब चुकता करायचा आहे म्हणून तुम्ही हे जातीपातीचं राजकारण सुरू केलं. आणि म्हणून मी गेल्या 8 दिवस सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करताय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त एकाच माणसाला एकच माणूस एकच माणसाला अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. बाकीच्या नाही. एटीआर उद्या येतो ना. उद्या बोलायचं ते. 10 दिवस महाराष्ट्रामध्ये एटीआर येतो ना. लगेच पाच दिवस कामकाजाचे हे गोंधळातच पार पाडले गेलेले आहेत. उद्या सरकारच्या वतीने एटीआर मांडला जाणार आहे. मी राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातोय. त्यानंतर मी श्रावण देवरे आणि बाळासाहेब सराटे यांच्याकडे येणार आहे. राजेंद्र कोंढरे, सरकारने काय केलं पाहिजे जेणेकरून
कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठे जल्लोष करू शकतील. नाही, जल्लोष करायचा असेल तर तुम्ही 52%च्या आतच द्यायला पाहिजे, नंबर 1. आणि जर सरकारची आणि यांची जर परिस्थिती तशी असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस लक्षात घेऊन जे आरक्षण सरकार प्रस्तावित करते विधिमंडळामध्ये ते कोणत्या आधारावर कसं टिकणार आहे याची गॅरंटी विधिमंडळात दिली पाहिजे ना. मग जल्लोष कसा करायचा हे खरा प्रश्न आहे. लोकांना समजून सांगायचं आहे आम्हाला. मग लोकांना जर समजून सांगायचं असेल तर त्याची स्पष्टता विधिमंडळाच्या पटलावर व्हायला पाहिजे. जर विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे तर त्याच्यावर साधक बाधक चर्चा अजून 5 दिवस चालू द्या ना. 2 दिवस त्याला पुरेसे नाहीत. सर्वांगीण चर्चा करा. 50च्या आत दिल्यावर काय होईल, 50च्या बाहेर दिल्यावर काय होईल, शेड्यूल 9 मध्ये टाकायचं असेल तर काय करावं लागेल, ह्या सगळ्या बाबींची घटनात्मक बाबींची चर्चा विधिमंडळाच्या पटलावर होणे आवश्यक आहे. आणि तशी आमची मागणी आहे. त्याच्यासाठी अधिवेशन लांबलं तरी चालेल परंतु ती चर्चा घडवून आणा. कारण महाराष्ट्राच्या सामाजिक भवितव्याचा प्रश्न ह्या 2 दिवसात सुटणार नाही. तो सोडवण्याचा प्रयत्न सगळ्या राजकीय पक्षांनी जबाबदारीने केला पाहिजे आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. ठीक आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा 2-3 वेळा उल्लेख झालेला आहे, त्यांच्या भूमिकेचा उल्लेख झालेला आहे. तर मी विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी नेमकी कोणती भूमिका मराठा आरक्षणाला घेऊन मांडली ते दाखवतोय बघा. आमची मागणी आहे तो अहवाल या सदनामध्ये ठेवला पाहिजे. सभापती आणि नाही तर विधेयक सुद्धा मराठा आरक्षणाचा सभापती महोदय या सदनाचं डेकोरम आपल्याला जर ठेवायचं असेल नाही तर या सभागृहामध्ये सभागृहाचे नेते बोलतील त्यावेळेस विरोधी पक्षाच्या सदस्याकडून जे आता चाललंय तेच होईल. या सदनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतील, मुख्यमंत्री निवेदन करतील त्यावेळेसही विरोधी पक्षाच्या सदस्याकडनं हेच होईल. याच्यापेक्षा वेगळं होणार नाही. आपण डेकोरम सांभाळलं पाहिजे. आरक्षण द्यायचं का नाही हे स्पष्ट नाही. म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे की मागास आयोगाचा अहवाल या सदनामध्ये आला पाहिजे. त्याचबरोबर आरक्षणाचं विधेयक सुद्धा आलं पाहिजे. 30च्या अहवालाचं काय झालं, काल ऊन ठेवता 30चा अहवाल. धनंजय मुंडे यांची भूमिका स्पष्ट आहे. अहवाल हा विधिमंडळाच्या पटलावर ठेवला पाहिजे, विधान परिषदेमध्ये ठेवला पाहिजे. माझ्याकडे वेळ संपलेला आहे तरी सुद्धा अगदी 10 सेकंदामध्ये आधी प्राध्यापक श्रावण देवरे. माझं असं निश्चित मत आहे आणि आमच्या सगळ्या ओबीसीच्या मिटिंगा चालू आहेत. गेल्या 15 दिवसापासून इथे मुंबईत मिटिंगा चालू आहेत. आतापर्यंत किमान 100 वेगवेगळ्या जातीच्या मिटिंगा आम्ही घेतलेल्या आहेत. आझाद मैदानावर अत्यंत मोठा जनक्षोभ ओबीसी जातींचा उभा राहणार आहे. आणि मला एक म्हणायचं आहे की मराठा समाजाचं 50%च्या वरती जे आरक्षण मराठा समाजाला देत आहेत ते टिकवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने परिशिष्ट 9 राज्यघटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये जर त्यांनी ते टाकलं तर मराठा समाजाचं आरक्षण पक्क राहतं, कायमस्वरूपी टिकतं. त्यासाठी संसदेचा पण कायदा हवा आहे. नाही, संसदेला पत्र लिहायचं म्हणजे संसदेनं करायचं ना पुन्हा. मग काय होणार त्याच्याने? 2 दिवस उशीर लागेल, 4 दिवस उशीर लागेल, पण पक्का आरक्षण मिळेल ना. बरं ठीक आहे. बाळासाहेब सराडे मी येतोय तुमच्याकडं. मराठा समाजाला कुठून आरक्षण द्यायचं आणि किती टक्के द्यायचं हे सांगायचं कोणी? हे सरकारने सांगायचंय. कोणाच्या दबावात त्याने यायचं नाही. सरकारने सांगायचं आहे ओबीसीची कोणती जात मराठ्यांना कुठे ठेवू इच्छिते याला काही महत्व नाही. घटनात्मक आणि वैधानिक गोष्टीमध्ये तुम्ही दडपशाही करतात. सरकारला मतदान करणार नाही म्हणून इथे धमक्या देतात आमच्या समोर. पॉलिटिकल गेम नाहीये हा. आम्हाला ते तसले धमक्या देऊ नका. तुम्ही पहिलं जरा बेताने बोला. बेताने बोला पहिलं. इशारा बेताने बोला पहिलं. बस इशारा. पहिल्यांदा मराठा समाजाचा अधिकार हा घटनात्मक आहे. त्यांना लिगल आरक्षण मिळवण्याचा आणि जो कोटा राज्यात ठरवलेला आहे ओबीसीचा त्याच्यात आरक्षण मिळवण्याचा. महाराष्ट्रात सौहार्द राहायचा असेल, महाराष्ट्रात जाती सलोखा राहायचा असेल तर आम्ही तयार आहोत. पहिलं लीड आम्ही घेऊ. आम्हाला कोणाच्या लीडची गरज नाहीये. पण ते टिकवण्याच्यासाठी मराठा समाजाने कशासाठी बाहेर जाऊन लढे लढायचे? माझं म्हणणं 50 वर्ष ज्यांनी आरक्षण घेतलं त्यांना 50%च्या वर 100% आरक्षण द्या ना तुम्ही. आम्हाला घेऊ द्या ना 50%त काही वर्ष.
एवढं औदार्य दाखवा, मग आम्ही जातीय सलोख्याची भाषा करतो ना. ठीक आहे, आम्हाला ठीक बाहेर आहे, घेऊन ठीक कशी आहे. जातीय माझा वेळ सलोख्याची भाषा संपलेला आहे. शिकवताय तुम्ही मला आम्हाला? चर्चा वेगळ्या दिशेने न्यायची नाहीये. आधीच विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणताय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारनं मांडलेली आहे, त्याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळालेला आहे. पण तरी सुद्धा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं हे सुद्धा इतर समाज सांगतायत. पण ते करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल का? राज्य सरकार आता विधिमंडळामध्ये जे 3 दिवस शेवटचे उरलेले आहे तिथं काय करतं हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनीच हा विषय वाढवला की 1 डिसेंबरला तुम्ही जल्लोष करा हे सांगितल्यामुळं आज ओबीसी समाज सुद्धा उद्विग्न झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय, उद्या मराठा समाज सुद्धा विचारेल. त्यामुळं यातनं मार्ग आता मुख्यमंत्र्यांनाच काढायचा आहे, मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घ्यायचा आहे. कारण प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारले जाणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.